नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची जोडीदार ही कादंबरी आणि आज भाग 4. माने डॉक्टरांनी बाबांच्या हृदयविकाराची शंका बोलून दाखवल्यामुळे अंथरुणावर अंग टाकेपर्यंत माझं काळीच धडधडत होतं. वेळीच उपचार करणं गरजेचं होतं. गोळ्यांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर लगेच या शंकेचं निरसन करून घेण्याचा निर्णय घेतला आणि मी झोपले. दुसऱ्या दिवशी बाबा खडखडीत बरे झाल्यासारखे वाटले, पण त्यांना ऑफिसला जाऊ देऊ नकोस असं आईला बजावून मी कॉलेजमध्ये गेले. कॉलेजनंतर रोजच्याप्रमाणे तासाभरासाठी कापड दुकानात गेले. कापड दुकानाची संपूर्ण व्यवस्था बघणारे विश्वास एकनाथ मोरे अण्णा नावाप्रमाणे विश्वासू असल्यामुळे फारशी काळजी नव्हती. तागे फाडायला त्यांच्या हाताखाली 2 मुली आणि 1 मुलगा होता. मालू, गंगा आणि अनिल. किर्द, खतावणी, बँक खाते जरी स्वतंत्र होतं तरी प्रत्येक सोमवारी ऑफिसमध्ये यशवंतला आवक जावकचा हिशोब देण्याचा शिरस्ता होता. दुकानात रोजच्याप्रमाणे गिरायकांची वर्दळ होती. एक चोखंदळ बाई ही साडी दाखव, ती बघू दे असं करत होती. पुढ्यात 25-30 साड्यांचा ढीग लागला होता, पण त्या बाईचं समाधान होत नव्हतं. मालू वैतागून म्हणाली, अहो तुम्हाला नेमकी कशा प्रकारची, किती किमतीपर्यंतची साडी पाहिजे? ए अगं, तुला काय त्याच्याशी देणं घेणं आहे? तू दाखवायचं काम कर की तुझं. ती बाई उद्धटपणे म्हणाली. मग असं करा, इकडं या, तुमच्या पसंतीनं तुम्ही साडी काढा. मी काय तुझे नोकर आहे वय? मग मला राहवलं नाही, मी पुढे झाले. त्या बाईचे डोळे तांबारलेले दिसले, पण त्याकडे दुर्लक्ष करून मी शांतपणे म्हणाले, मावशी आवर या मुलीवर कशाला रागवताय? बोर्ड दाखवून सांगा ना कुठली साडी हवी आहे. आय दाखवायचा सगळा 2 नंबरचा भंगार माल दुकानात ठेवलाय. काय म्हणालीस? पुन्हा बोल ग बेवडे. चपलेनं टाळकं सडकीन. चल चालू पडीत ना. मला हे राग आवरता आला नाही. अण्णा गडबडले, माझ्या जवळ आले, हात जोडून म्हणाले, अक्का तुम्ही गाल्ल्यावर जाऊन बसा. काय दारुड्या बाईच्या नादाला लागतंय? मी पण मागापासून हिची गंमत बघतोय. नाही आता गंमत नाही बघायची. पोलीस स्टेशनला फोन लावा तुम्ही. पोलीस स्टेशनचं नाव कानावर पडताच ती बाया झटकन उठली, शटरकडे पळाली. पायऱ्या उतरताना तिचा पाय लुगड्यात अडकला, रापकन तोंडावर पडली. बांगड्या फुटल्या, गुडघे सालटले, कपाळाला खोक पडली, तोंडात माती घेतली. पण तशीच उठली, पाठीमागे न बघता पसारही झाली. बाह्यासुद्धा बिघडल्यात अण्णा. आजपर्यंत फक्त ऐकून होते, आज प्रत्यक्ष अनुभव आला. अवे कलियुग आहे अक्का. बाया काय फक्त दारू नाही पित, सट्टा जुगार रेस खेळतात, चोऱ्या करतायत, दरोडे घालतात, कुंटण खाणे चालवतात. आणखीन थोडा वेळ दुकानात थांबले आणि मी नांदगावच्या वाटेला लागले. भूक लागली होती, पण बाबा ऑफिसला येणार नसल्यामुळे तिथे 5-10 मिनिटं थांबायचा मनात विचार आला. गाडी सडकेला उभी केली, मी चालत ऑफिसकडे गेले. अचानक मनात एक विचार आला. खिडकीजवळ जाऊन आतला कानोसा घ्यायचा. शिंदे साहेब, या परिसरात आमचं 5-6 ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे. मी दुसऱ्यांदा आलो आहे तुमच्याकडं. आत्ता या घडीला मी 300 ब्रास क्रश आणि 300 ब्रास खडीची ऑर्डर द्यायला तयार आहे. माझा फक्त 5% आग्रह आहे. अहो त्यातले 2% पाहिजे तर मी तुम्हाला देतो ना खुशीनी. सॉरी साहेब, आमच्या मालकांचा विश्वासघात मी नाही करू शकणार. मनात आणलं ना तरी तसं मला करता येणार नाही. मी काही इथे कारभारी नाही आहे, मी हिशोब ठेवणारा साधा कारकून आहे. क्रशचे खडीचे रेट ठरलेले आहेत. आम्ही आमच्याच गाड्यातनं माल पाठवतो. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाडीचं चलन गुंजाळसाहेब लिहून देतात. इथून फक्त बिलं निघतात. मी सांगतो ना मार्ग. अरे मालकांनाच काय, ऑडिटरला पण संशय येणार नाही. नाही साहेब, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एक मार्ग सांगतो. सांगा की. आमच्या मालकांची तब्येत बरी नाही आहे. त्यांची कन्या 4-5 वाजेपर्यंत इथे येईल. तुम्ही त्यांना भेटा. त्या कदाचित तुम्हाला यापेक्षाही जास्त कमिशन देऊ शकतील. मी खिडकीच्या फटीतनं आत डोकावून बघितलं. यशवंतासमोरच्या इसमाची फिगर निरखून बघितली. पांढऱ्या शुभ्र खादीच्या कडक शर्टपॅन्टमधला माणूस सभ्य सुशिक्षित वाटला.
कुणी लांबून दाखवला असता तर हा माणूस काळे धंदे करणारा आहे, भ्रष्टाचारी आहे, याच्यावर माझा विश्वासही बसला नसता. बाबांनी यशवंताची केलेली निवड सर्वस्वी योग्य आहे असं मनात म्हणत मी समाधानानं गाडीकडे गेले. बाबांनी सांगितल्याप्रमाणे बाहेरचं जग खरोखर कल्पनेपलीकडचं होतं. फियाटमध्ये बसले, 10 मिनिटात घर गाठलं. आई बाबा माझी वाट बघत दिवाणखान्यात बसून होते. बाबा म्हणाले, किती उशीर केला पोरी? अहो रोज एवढाच उशीर होतो बाबा. अगं भुकेने जीव व्याकुळ झाला ना माझा. अहो मग जेवून घ्यायचं. कसं घ्यायचं जेवून? तुझ्या माय माऊलीचं सारखं थांबा थांबा चालतं. तुमची तब्येत काय म्हणते सांगा आधी. आता किरकोळ आजार आहे, किती भाव करताय तुम्ही? प्रत्येक आजार सुरुवातीला किरकोळच असतो. आणि हा जेवणानंतर तासाभराने आपण दिशा लॅबोरेटरीत जाणार आहोत. तुमच्या रक्ताचे लघवीचे रिपोर्ट उद्या माने डॉक्टरांना नेऊन द्यायचे. ऑफिसकडे वळाली होती का? एक दिवस कोणी ऑफिसकडे गेलं नाही तर चालणार नाही. आपले कारभारी प्रामाणिक आहेत. अगं आपण समजतो तेवढं सगळं जग सरळ असतं असं नाही ना. उठा, तुम्हाला भूक लागली आहे ना? तू काहीतरी खाऊन आलेली दिसती. नाही हो बाबा, अण्णांच्या डब्यात थालीपीठ होती. एखादा खावंसं वाटलं होतं, पण तुम्ही घरी असल्याची आठवण झाल्यामुळे तेही नाही खाल्लेलं मी. बाबा उठले, आईला म्हणाले, तुला नाही का जेवायचं? आज माझा निरंकारी सोमवार आहे. तरीच तू मला थांबा थांबा म्हणत होती होय. अहो सकाळपासून तुमचं तोंड सारखं चालूच आहे की. तुझा फक्त आजचा सोमवार निरंकारी आहे का? फक्त आजचा नाही, इथनं पुढचा प्रत्येक सोमवार. काय नागेश्वराला नवस बिवस केला काय? नवस करण्याची आजपर्यंत मला कधी गरज नाही भासली. माझी नितांत श्रद्धा आहे नागेश्वरावर. निरंकारी सोमवार करायची माझी लय दिवसापासूनची मनीषा आहे. फेब्रुवारी संपत आला होता. थंडी कमी होऊन उन्हाळ्याला सुरुवात झाली होती. मी नावाला कॉलेजला जात होते. अभ्यासासाठी मला वेळ देताच येत नव्हता. शनिवारी कापड दुकान बंद ठेवायचं आणि बाबांनी घराबाहेर पडायचं नाही असा आम्ही सर्वानुमते निर्णय घेऊन टाकला होता. शनिवारी कॉलेज सुटल्यावर मी मेडिकलमधनं किरकोळ खरेदी केली आणि लगेच ऑफिस गाठलं. खुर्चीत बसल्याबरोबर अशोकनं तत्परतेनं माझ्या हातात माठातल्या थंडगार पाण्याचा ग्लास दिला. अशोक, हॉटेलातनं कोल्ड्रिंकची बाटली घेऊन ये की एक. कुठली आणू? गोल्डस्पॉट, थम्सअप नाही तर कोका कोला. कोल्ड्रिंक घेतल्यानंतर शिंदेसाहेब म्हणाले, अक्कासाहेब डंपरसाठी 4-5 टायर घ्यायला पाहिजेत. एकाचा सेंट्रल बोल्ट तुटला आहे, एकात ऑइल टाकायला पाहिजे, टर्बोची क्लच प्लेट बदलायला पाहिजे. ठीक आहे, परवा मी देते टायरची ऑर्डर. सुनीलकडनं तुम्ही बाकीची कामं करून घ्या. सुनील गावी गेला आहे, त्याची आजी वारली, 5-6 दिवस येणार नाही तो. मग दुपारी 30 गावी जा, एखादा फिटर घेऊन या. MIDC तर 4-5 ठिकाणी फोन लावले तर बरं होईल. 4-4, 5-5 लाखाची येणी आहेत. हो लावते की, कोणाकोणाला फोन लावू? राठोड मोटार, रोहन कन्स्ट्रक्शन, युनी प्रॉपर्टीज, श्रीराम बिल्डर. मी 4ही ठिकाणी फोन लावले. चेक घेण्यासाठी इथून पुढे मी स्वतः येणार असल्याचं प्रत्येकाला सांगितलं. राठोड मोटरवाल्याने हे गेले 2 महिने चाळवण्या लावलेत. शिंदेसाहेब म्हणाले, अहो मग मागेच नाही का सांगायचं? मालकानं 2दा सांगितलं. ठीक आहे, मंगळवारी किंवा बुधवारी मी MIDC चक्कर मारते. मार्चेंट जवळ आला आहे, 80-90% वसुली व्हायला पाहिजे. मी घरी गेले तेव्हा बाबा मोबाईल कानाला लावून कोणाशी तरी बोलत होते. ठीक आहे, 5 वाजेपर्यंत आला तरी चालेल, मी आहे घरी. कुणाचा फोन? मी बाबांना विचारलं. सरपंचाचा. त्यांनी काय काम काढलंय? काही खुलासा नाही केला, खाजगी विषयावर बोलायचं म्हणाले. फराळ केलात बाबा? मी विषय तो वाढवला नाही. नांदगावचे सरपंच सयाजीराव नांदले आणि पोलीस पाटील बाबूराव ढमाले मलाच नाही तर सगळ्या नांदगावला चांगल्यापैकी माहिती होते. अतिशय बेरकी, पाताळयंत्री आणि गोड बोले. स्वार्थी, मतलबी, संधी साधूसुद्धा. भल्या भल्याना त्यांनी धोबी पाछड मारली होती. मी फराळ करून आत्ता इथे येऊन बसलोय. तुझी आई तुझ्यासाठी थांबली आहे जेवायची. आई रुपा रसोईत होत्या. वांग्याचं भरीत, कढी आणि कोथिंबिरीच्या वड्या होत्या, लोणचं, पापड होतं. सगळं पुढ्यात घेऊन आम्ही जेवायला बसलो. रुपानं जेवता जेवता विचारलं, मेडिकलमध्ये गेली होती का अक्का? हो गेले होते. व्हिस्पर नाही मिळाला, केअर फ्री घेऊन आली आहे. आणि ते शॅम्पू, टाल्क, हेअर रिमूव्हर सगळं आणलं आहे बाईसाहेब, काळजी करू नको, जेव.
मंगळवारी आमचं गॅदरिंग आहे, येशील? शक्यता कमी आहे मंगळवारी, कारण मला मंगळवारी वसुलीला जायचं आहे. मग संध्याकाळी व्हरायटीला तरी? आम्ही कुणीही येणार नाही, तू सुद्धा जाऊ नयेस असं मला वाटतं. मग रूपा काही बोलली नाही, नाराज झाली. निमूटपणे खाली बघून एक एक घास आस्ते आस्ते घेत राहिली. 5:30 वाजता सरपंच आले. बाबा बैठकीच्या खोलीत होते. आम्ही मायले की दिवाणखान्यात होतो. त्यांना बघताच मी आदरानं उठून उभे राहिले. शेडजी आहेत ना? सरपंचांनी विचारलं. आहेत, बैठकीच्या खोलीत बसलेत. बाहेर बोलवू की तुम्ही आत जाता? नाही, आम्ही जातो आतमध्ये. काकी तुम्ही बी चाला की. आता माझं काय काम तिथं भाऊजी? अहो, तुमच्या समोर मला एका विषयावर शेडजीशी चर्चा करायची. बरं वैशू आम्ही जातो बैठकीच्या खोलीत, तू ये कापी घेऊन. कॉफी पान झाल्यावर मी तिथेच एका बाजूला बसले. शनीच्या पिढीची आठवण झाल्यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकली होती. शेडजी, नानानी संजयनी आत्तापर्यंत माझ्याकडे 3-4 हेलपाटे मारलेत. त्यांनी मला लय गळ घातली म्हणून मला तुमच्याकडे यायला लागलं. का? त्यांना माझ्याकडे यायची लाज वाटली का? त्यांना त्यांची चूक उमगली असावी शेडजी. कसं आहे ना शेडजी, नानाशी तुमचा रक्ताचं नाट आहे. पाण्यात काठी मारल्यामुळं. स्पष्टीकरणाची गरज नाही भाऊजी, तुम्ही मुद्द्याचं बोला. माईच्या अकाली निधनामुळे शेडजी आत्तापर्यंत स्वतःला पाहिजे तेवढं सावरू शकलेलं नाहीत. इथं तिथं हात न मारता सरळ बोला. आई किंचित राग्यानं म्हणाली. बर, विजयला तुम्ही दत्तक घ्यावं अशी त्यांची इच्छा आहे. अरे दत्तक घ्यायचा का नाही, आणि घ्यायचं असेल तर कुणाला घ्यायचं, कधी घ्यायचं, हा सगळं आमचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतंय? विजयलाही समंजस आहे, सालस आहे, तुमच्या अर्ध्या वाचनात राहील तो. पण संजय त्याला आमच्या अर्ध्या वाचनात राहू देईल का? आमच्यावर त्यांचं किती प्रेम आहे हे येताना तुम्ही त्यांना विचारलं नाही का? थांबा, तुम्ही नका बोलू, मी सांगते. भाऊजी लक्षात घ्या, त्यांचं फक्त आमच्या विष्टटीवर प्रेम आहे. आम्ही वेगळे झालो तेव्हापासून बघते मी. राहायला म्हणून दिलेलं घर नानांनी स्वतःच्या नावावर करून घेतलं. आमच्या वाटेची, माझ्या सासूची मोहनमाळ त्यांनी हडप केली. बांधावरनं, विहिरीच्या पाण्यावरनं लय वेळा वाद घातला आमच्याशी. आमच्या वाटेची वडिलोपार्जित घाणेपट्टी तो संजय स्वतःची समजतोय. त्याने किती वेळा तोंड सुख घेतलं त्याची गणतीच नाही. आणखीन कोणतं गढूळ पाणी निवळायचं बाकी? पण कसं आहे ना वहिनी, प्रत्येक गोष्टीला शेवट असतोय की. तुमचा वाद कधीतरी थांबायला पाहिजे ना. वाद आमचा नाही भाऊजी. गावातल्या कोणीही सांगाव आम्ही त्यांच्याशी वाद घातला म्हणून. वाद त्यांच्याकडं नाही. पण विजयला दत्तक घेतलं तर सगळ्यावर पडदा पडाल ना. नाही जमणार भाऊजी. शेडजीने अद्याप तोंडातनं बरं शब्द उच्चारलेला नाही. शेडजीने कुठं चोऱ्या दरोडेखोर घातलेलं नाही आहेत. जीवाचं रान करून शेडजीने मिळवलंय सगळं. त्यासाठी रक्ताचं पाणी केलंय त्यांनी. त्यांची आणखीन एक बायको जिवंत आहे. शहाण्या सुरत्या 2 पोरी आहेत त्यांना. त्या मुलींना आम्ही देशोधडीला लावणार नाही. वाणी तिनीच्या आमच्या मुलींना जी स्वार्थी मतलबी माणसं कधी साधं अलीकडे ह्या म्हणाली नाही, त्यांना जवळ करायला माझा स्पष्ट नकार आहे. आता राहिले शेडजी आणि त्यांच्या पोरी. शेडजी त्यांच्या मुलीचा, त्यांच्या मामांचा विचार घेतील. आणि कसं आहे ना, तडकाफडकी निर्णय घेण्यासारखा हा विषयच नाही ना भाऊजी. नाही, ताबडतोब निर्णय घ्या या मताचा मी पण नाही आहे. पण एक गोष्टीचं आश्चर्य वाटते शेडजी, तुम्ही काय बोलत कसं नाही. बाबांच्या मागे शनीची पीडा लागली आहे. त्यांनी शनिदेवाचा उपवास सुरू केला आहे. तुम्ही नेमके शनिवारी आलाय. आता आम्ही शेडजींना फोन केला, ते म्हणले या, म्हणून मी आलो. तुम्ही बाबांना ह्या विषयाची कल्पना दिली असतीत ना तर ते या म्हणाले नसते. तुम्हाला उगाचच हेलपाटा खावा लागला. तुम्ही नांदगावचे सरपंच आहात. लहान तोंडी मोठा घास घेते म्हणून क्षमा करा मला. पण ह्या विषयापेक्षा आपल्या गावच्या विकासाच्या कितीतरी समस्या आहेत. त्या समस्या थोड्याफार दूर करायच्या प्रयत्नाला लागलात ना तर पुढच्या निवडणुकीत पुन्हा तुमच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडेल. या असल्या हीन गोष्टींसाठी तुम्ही तुमची प्रतिष्ठा पणाला लावू नका. कारण हा प्रश्न आमचा खाजगी आहे. त्याला कृपा करा आणि सार्वजनिक बनवू नका. एवढं सुनावल्यावर सरपंच निघून गेले. माने डॉक्टरांनी सांगितलेला 2 आठवड्यांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर मी बाबांच्या हृदयाची तपासणी करून घेतली.
रानडे डॉक्टरांना फारसा बिघाड जाणवला नाही, पण त्यांनी काळजी घ्यायला सांगितली. ते म्हणाले, हे बघा, शेडजींनी फार दगदग करू नये, टेन्शन टाळावं, शेडजींना धाप लागता कामा नये, सर्दी खोकला होता कामा नये. माझी निम्मी चिंता दूर झाली होती, पण निम्मी बाकी होती. तेव्हा मी बाबांना स्पष्ट शब्दात सांगितलं, बाबा, आता थोडीशी ही धावपळ तुमच्या प्रकृतीला मानवणारी नाही. माझी परीक्षा झाल्यानंतर उधारी, वसुली, हिशोब, देखरेख या सगळ्या बाबीतनं तुम्ही मुक्त व्हावं असं मला वाटतं. तुम्ही फक्त कापडाच्या दुकानात बसत जा, ऑफिस आणि बाकीच्या गोष्टी मी पाहीन. अगं, तुला एकटील नाही झेपणार पोरी. नाही झेपलं तर एखादा पगारी कारभारी नेमू. तुम्ही बसल्या जागेवरनं फक्त मार्गदर्शन करा, सूचना द्या, चुका सांगा. नाहीतरी कोणी काही आईच्या पोटातनं हे सगळं शिकून येत नाही ना. बाबांना अमान्य होणारं मी काही वावगं बोलले नव्हते, तरीसुद्धा ते म्हणाले, हे बघ, तुझी परीक्षा झाल्यावर बघू, अजून 2-3 महिने जायचे आहेत, तोवर मी माझी पूर्णपणे काळजी घेईन. मार्च महिन्याचा पहिला आठवडा उलटला होता. 10वी-12वीच्या परीक्षा, गावोगावच्या यात्रा जत्रा सुरू झाल्या. आकाशात पांढरे ढग गर्दी करू लागल्यामुळे धरतीचं तापमान वाढायला लागलं. उन्हाळ्याच्या प्रारंभालाच अंगाची काहिली व्हायला सुरुवात झाली. वार नेमका आठवत नाही, मंगळवार किंवा बुधवार असावा. मी कापड दुकानात असताना सुधाकर आला. विशेष म्हणजे त्याच्याबरोबर त्याच्या वर्गातली एक सुंदर मुलगी होती. उंचीपुरी, गोरी गोमटी, निळ्या डोळ्यांची. मला फार आश्चर्य वाटलं. सुहास्य वदनानं त्यांचं स्वागत करत म्हणाले, या या कोरडे साहेब, आज काय प्रॅक्टिकलला दांडी मारलेली दिसतीये. नाही, दांडी आम्ही नाही, प्रॅक्टिकलच्या सरांनी दांडी मारली. हां, ही थापा मारू नका. या पद्मिनी बाईसाहेबांच्या आग्रहा खातर. ही पद्मिनी नाही वैशू, ही अनुराधा आहे. अरे पद्मिनी, पद्मिनी म्हणजे सुंदरी. अनुराधा का? छान नाव आहे. बोला, काय सेवा करू? मी हसत हात जोडून विचारलं. अगोदर थोडं थंडगार पाणी मिळालं तर फार बरं होईल. अनुराधा खुश होऊन म्हणाली, मिळेल की. इथे आत या, बैठकीवर बसा. या या. गंगा, आतून माठातलं 2 ग्लास पाणी घेऊन ये आणि फ्रीजमधली थम्सअपची बाटली पण आण. मी अनुराधाला हाताला धरलं, आपलेपणानं बैठकीवर बसवलं. सुधाकरला बसायला खुर्ची दिली. थम्सअप प्यायल्यानंतर विचारलं, बोल की सुधाकर, काम काय घेऊन आलास? नाही, कामबीम काही नाही. अनुराधालाच 2-3 साड्या आणि 2 ड्रेस घ्यायचे आहेत. त्या निमित्तानं तुझ्याशी परिचय होईल म्हणाली, म्हणून हिच्याबरोबर यावं लागलं मला. अरे, मी गैरअर्थ नाही काढलेला सुधाकर. परिचयाचं म्हणशील ना तर आम्ही दोघी एकमेकांना चांगल्या ओळखतो. फक्त बोलायचा योग कधी आला नाही आणि आज तो योग आला म्हणून आनंद वाटला. अगं, हे कापड दुकान तुझं आहे हे मला माहीत नव्हतं. गेल्या आठवड्यात सुधाकरच्या बोलण्यात आलं. म्हणजे याच्याबरोबरची मैत्री खूप दृढ दिसतीये. हा न गेल्या महिन्यापर्यंत फार लाजरा बुजरा होता. मुलींच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहायचा नाही. बोलला तरी मोजून मापून. पण गेल्या महिन्यापासून आमूलाग्र बदलला आहे. काय जादूची कांडी फिरली माहीत नाही. वैशू, याचा स्वभाव तो तुला माहीत असेलच ना, सोजवळ, निष्पाप, निर्मळ. म्हणून मी ह्याच्याशी मैत्री केली. दृढ नाही, उगाच गैरसमज व्हायला नको. अनुराधा सुधाकरकडे मिश्किलपणे बघत म्हणाली, खरं सांगू का अनुराधा, कुणीही तुझ्यावर सहज फिदा होईल असं तुझं सौंदर्य आहे. हातचा राखणं मला जमत नाही, म्हणून मी गमतीनं म्हणाले. वैशू, अगं मी साधा सामान्य गरीब. मी काही मौज मजा करण्यासाठी कॉलेजला येत नाही ना. नशीब बदलून टाकण्याच्या दृढ निश्चयाने येतोय. कुठल्याही परिस्थितीत मी डिस्टिंक्शन मिळवणार. पहिल्या टर्मला तुला फर्स्ट क्लास पण नाही मिळाला. नाही, नसेल ना मिळाला. त्यावेळी आत्मविश्वास नावाची गोष्ट नव्हती माझ्याकडे. मला माझी शक्ती, माझं सामर्थ्य माहीत नव्हतं. तुझ्या उत्तराने फार आनंद वाटला सुधाकर. बरं अनुराधा, तू कुठे राहतेस? म्हणजे आई वडील काय करतात ते तरी सांग. मी संग्राम सोसायटीत राहते. वडील तिसगाव पोलीस स्टेशनमध्ये PSI आहेत. माधवराव शितोळे. आई उत्तम गायिका आहे. फावल्या वेळी कविता करायचा तिला छंद आहे. पण सध्या फक्त घर सांभाळते आहे. मला इन्स्पेक्टर साहेबांना भेटायचं आहे एकदा. काम आहे का काही? नाही, काम नाही, सहज परिचय करून घ्यायचा आहे. पुढे मागे काही काम निघालं तर ओळखीचा फायदा होईल ना. हो, पण मग त्यासाठी तुला आमच्या घरी यायला लागेल. कधी येतेस? घरी आलं तर साहेबांना आवडेल. मी असेन की बरोबर? हां, मग हरकत नाही.
किती वाजता भेट होऊ शकेल? दुपारी 2 ते 4 या वेळेत. ठीक आहे, मग एखाद दिवशी ना तुझं प्रॅक्टिकल झालं की आपण जाऊ. आज येतेस का आणायचे हे महाशय बरोबर आहेत? येईन, पण एका अटीवर. अट कुठली बाई? हे बघ, 2 वाजायला अजून 2 तास आहेत. एखाद्या बऱ्यापैकी हॉटेलात जाऊ, थोडी पोटपूजा करू, मग तुझ्या घरी जाऊ. अगं माझ्याकडे पोटपूजेची सोय होणार नाही का? हे बघ अनुराधा, आपण अचानक जाणार आहोत का नाही, म्हणून मी हे अट घातली आहे. येणार ना तू सुधाकर? नाही, नकार देणं शक्यच नाही मला. अगं ही बाया तर माझी गुरु आहे. हिच्यामुळे मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली. शिवाय तुझ्या वडिलांशी माझी सुद्धा ओळख होणार ना. आणि नांदगावपर्यंत हिच्या गाडीतनं मला आरामशीर जाता येणार आहे. बरं, साड्या कोणाला घ्यायच्या आहेत, तुला का तुझ्या मम्मीला? नाही, मलाच घ्यायच्या आहेत. ड्रेसपेक्षा ना मला साड्या आवडतात. चल वरती जाऊ, भरपूर व्हरायटी आहे. खरेदीनंतर मी त्या दोघांना हॉटेल वृंदावनमध्ये घेऊन गेले. यथेच्छ नाश्ता केला. गप्पांच्या नादात कधी 2 वाजले कळलंच नाही. गुरुवार होता. रात्रीचे 8 वाजायला आले होते. गल्ला मोजून झाल्यावर अण्णा म्हणाले, अक्का रात्र अंधारी आहे, तुम्ही जायला हरकत नाही. माझी गाडी गॅरेजमध्ये आहो. 8 वाजेपर्यंत गाडी आणून देतो असं महेश म्हणाला होता. मग फोन लावून विचारा. मी फोन करणार तेवढ्यात महेशचाच फोन आला. तो म्हणाला, अक्का साहेब आज काय तुम्हाला गाडी भेटू शकणार नाही. स्टार्टर बदलला तर गिअरबॉक्सचं काम निघालं, बॅटरी पण चार्ज करायला पाहिजे. अरे पण तू हे मला मगाशीच नाही का सांगायचं? बाबांना बोलून घेतलं असतं ना मी. अक्का साहेब मला माफ करा, काय तुमच्या गाडीचं काम आहे ना, या शिन करतो आता आलाय सांगायला. दुसरी गाडी पाठवून देऊ का? कशाला? मध्येच बंद पडली म्हणजे जाईन मी एसटीने. असं म्हणून मी उभे राहिले. पर्समधनं रुमाल काढला. अधूनमधून शिंका येत होत्या. सर्दीची शक्यता होती म्हणून रुमाल बांधला तोंडाला. पर्स उचलली, दुकानाच्या बाहेर पडले. अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर स्टँड होतं. भोजपूर मुक्कामी जाणारी 8:30ची बाजार गाडी फलाटाला लागली होती. प्रवाशांनी गाडी जवळजवळ भरत आली होती. फक्त मागचा भाग तेवढा रिकामा दिसला. डाव्या कोपऱ्यात जाऊन बसले. 5-10 मिनिटात गाडी पूर्ण भरली. माझ्या पुढच्या बाकावर श्रीपती नांदलेचा गुलाब आणि गुलाब कोरडेची मीना बसली होती. दोघेही आमचे गाववाले, 25च्या दरम्यानचे, विवाहित. बाजारात माळवे विकायला आले असावेत. मीना स्वभावानं फटकळ आणि काजाग असल्यामुळे नवरा तिला नांदवत नव्हता. मागच्या बाकावर बसायला जाताना माझी त्यांच्याकडे नजर गेली. नवरा बायको असल्याप्रमाणे दोघं एकमेकांना खेटून बसले होते. मी तोंडाला रुमाल बांधला असल्यामुळे त्यांनी अर्थात मला ओळखलं नाही. कंडक्टर तिकीट फाडत असताना त्यांच्या प्रणयी चेष्टेला सुरुवात झाली. मला मागे सगळं ऐकू येत होतं. माझं लक्ष त्यांनी आपोआप वेधून घेतलं. मीना गुलाबच्या कानाजवळ तोंड नेऊन कुजबुजली. अरे ती शेजारची बाई सारखी बघते आपल्याकडं. काय थापा मारू नको, आपल्याकडं बघायला येळ कोणाला आहे? बरं गाडीतनं उतरल्यावर थांबणार ना? नाही, महिना मला सोडणार नाही. अरे काहीतरी निमित्त काढ, थांब. आपल्या गावची गाडी 10-12 माणसं आहेत, महिना जाईल की त्यांच्याबरोबर? नाही जायची, बघत राहा. माझ्या आईचं तिला तसं सांगणं आहे. मग तुला आपल्या नेहमीच्या ठिकाणी यायला लागेल. नाही, ते ठिकाण लय लांब आहे. त्यापेक्षा संडासच्या निमित्ताने मी बरोबर 10 वाजता मारडी जाळीच्या मागं येतो. तुझ्या मांडवाकडे येते मी, तासभर तरी थांबता येईल. नाही, नको, ऐक ना माझं. चोरीचा मामला आहे, बायकोला संशय आला आहे, ती मला नाही जाऊ देत मांडवाकडं झोपायला. टोपल्यातल्या भाकरीचा कंटाळा येत नाही का तुला? खरं सांगू का, 5-10 मिनिटात माझं समाधान बी होत नाही. मग काय तुझं डेरकं वाढल्यावर समाधान होईन का तुझं? काळजी करू नको रे, पण एकदा तुझ्याबरोबर राहायचं आहे बघ मला. गाडी पारगाव स्टँडजवळ उभी राहिली. त्यांची कुजबूज थांबली. गाडीतली बरीचशी गर्दी कमी झाली होती. नांदगाव स्टँड अवघ्या 3 किलोमीटरवर आलं होतं. त्यांचे चाळे पुन्हा सुरू झाले. अरे स्टँडजवळ आलं आपलं, गप की. एसटीतून खाली उतरताना गुलाब मीनानं मला यौवनात पदार्पण केलं ह्याची जाणीव करून दिली. कसल्याशा अनामिक संवेदनांनी माझी काया रोमांचित झाली होती. गाडीतनं उतरले तर बापू खाली उभे असलेले दिसले. मी आश्चर्याने विचारलं, तुम्ही इथे कसे बापू? आता तू एसटीने येतेस असा अण्णा शेडजींना फोन केलता. तुला फाटकापर्यंत पोचून मग गावात जाईल मी. त्यानंतर मी बापूंशी चकार शब्दानं बोलले नाही. गुलाब मीनाच्या अविस्मरणीय प्रणय संभाषणानं माझ्या मनात वादळ उठवलं.
बापू सोबतीला नसते तर भीती वाटली नसती. नंदादीपच्या फाटकातनं आत पाय टाकेपर्यंत नरमादी जवानी या बाबींच्या कल्पनाविश्वात मी रममाण झाले होते. फाटक बंद करताना उथळपणाची जाणीव झाली आणि मी स्वतःला बजावलं की गुलाब मीना संस्कारहीन आहेत. अशा माणसांचे आचार विचार उथळ गढूळ आणि अपवित्र असतात. नीती आणि तिच्या कल्पना त्यांच्या खिसगणतीत नसतात. चारित्र्य म्हणजे काय, पावित्र्य कशाला म्हणतात हे जर त्यांना समजलं उमजलं असतं तर ते असे जनावरासारखे पापकर्म करायला धजावले नसते. पावित्र्यात किती मोठी शक्ती आहे ते सीता, सावित्री आणि अनुसयेनं दाखवून दिलंय. तर हे या स्वैराचारी माणसांना कुठलं माहीत असायला. आई बाबा पोर्चमध्ये उभे असलेले दिसले. त्यांना बघताच माझी विचारशृंखला तुटली. आई म्हणाली, अगं गाडी नादुरुस्त होती, तिथे लवकर निघून यायचं ना. अगं फिटर 8 वाजता गाडी आणून देतो असं म्हणाला होता. अगं पण आमचा जीव इथं टांगलेला लागला ना. किती काळजी करता तुम्ही. जोपर्यंत मी चुकत नाही तोपर्यंत मला स्वावलंबीपणाचं जीर्ण जगण्याचा अनुभव घेऊन बघायचा आहे. लय शहाणी आहे तू, एवढा वाह्यातपणा चांगला नाही. वैशू, पूर्वीचा जमाना नाही राहिला आता. का उगा विषयाची परीक्षा बघायची. सगळे अनुभव चांगले येतील असं नाही. अगं माणसातल्या श्वापदांनी हे कलियुग लय नासून टाकलंय. बाबा म्हणाले, ठीक आहे, पुढच्या गुरुवारी दिवस मावळायच्या आत येईन मी. अगं पोरीच्या जातीनं स्वतःला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचं असतं. आई ग बयोग करत 4 भिंतींच्या आत बसून स्वतःला जपू का आई मी. हसणेवारी नेऊ नको ग. तुझा हट्टीपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. जा हातपाय धुवून घे. थकली नाही का तू. गल्ल्यावर बसून नोटा घेताना ना माणूस थकत नाही कधी. हवं तर बाबांना विचार. तुझ्या बापाप्रमाणे तुझा जीव पैशात अडकलाय वाटतं. मग काय करायचं. खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरच्या वारीला जावं काय. अहो मग भाई काय नादाला लागता हिच्या तुम्ही. चला जेवायला घ्या. मित्रांनो, जोडीदार या पोपटराव भसे लिखित कादंबरीचा हा 4था भाग इथे संपला. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.